नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे काळ्या हुलग्याच्या डाळीची आमटी। ती बनवायची कशी तर चला तर बघूया। इथं मी कुकरमध्ये एक टोमॅटो आणि हुलग्याची डाळ अशी छान अशी शिजवून घेतलेली आहे बघा तुम्ही। आता सुरुवात करूया। कढईमध्ये कढई गरम झाली की कढईमध्ये एक पळी तेल घ्यायचं आहे। तुम्ही जास्तही घेऊ शकता जर तुमची भाजी जास्त असेल तर। माझी भाजी थोडीशी जास्त आहे म्हणून मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे छान असं। आणि तेल असं गरम झालं की त्यामध्ये काय करायचं आपण, आलं, लसूण आणि खोबरं आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या हे घेऊन एक पेस्ट बनवली होती। ती पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे बघा। किती छान अशी भाजून घ्यायची आहे। आणि पेस्ट ही थोडीशी मोठी मोठी असेल तर एक नंबर लागते, लय जास्त बारीक नको। आणि त्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकणार आहे। छान असं जिरं टाकून घेतलं की तेही कढलं की थोडासा कढीपत्ता असेल तर एक नंबरच। आणि ते सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे बघा इथे। आणि आपण काय करणार आहे, त्याच वेळेस आपण हे टोमॅटो आहे ना आणि डाळ ही छान अशी कुस्करून घेणार आहे। तुम्ही हातानेही करू शकता किंवा मिक्सरमध्ये करू शकता, किंवा ते माझं इथं पावभाजीचं स्टीलचं आहे मी त्यानं करून घेत आहे। आणि आता छान असला मसाला आपला भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण लाल तिखट म्हणजे चटणी घालणार आहे। अर्धा चमचा मी चटणी घालून घेतलेली आहे आणि ती ही तेलामध्ये थोडीशी भाजणार आहे बघा। इथे तुम्ही बघू शकता छान असं चटणी ही मी तेलात भाजलेली आहे। आता मी काय करणार आहे, काश्मीर लाल मिर्च पावडर यूज करणार आहे। माझ्या चटणीचा कलर लाल येत नाही म्हणून मी ही पावडर कायम यूज करते बघा। त्यानंतर थोडासा गरम मसाला पण घालणार आहे त्यामध्ये। आणि तुमच्याजवळ जर धन्याची पावडर असेल किंवा जिऱ्याची पावडर असेल तर एक नंबर। माझ्याजवळ धन्याची पावडर मी घरी केलेली आहे तीच आहे। आणि छान असं सगळं मी आता एकत्र करून घेणार आहे, एकजीव करून घेतलेला आहे बघा तुम्ही इथं। आणि थोडंसं भाजलेले पण आहे सोबत। आणि आता काय करायचं, हुलग्याची डाळ आणि टोमॅटो जे पण एकत्र बारीक केलं ना ते यामध्ये ओतायचं आहे, शिजलेली डाळ होती। आणि छान असे कट येऊन द्यायचं आहे आपल्याला बघा इथे। आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी। आणि गॅस मी मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवर छान अशी उकळी आली आहे बघा, बघू शकता तुम्ही। इतकी छान आमटी दिसते ना। आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालून घ्यायची आहे बघा। आपली आमटी तयार आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात आमटी तयार होते, जास्त काही करायला लागत नाही। फक्त हुलग्याची डाळ छान अशी शिट्ट्या देऊन घ्यायच्या। आणि हुलग्याच्या डाळीमध्ये तुम्ही जर थोडंसं नमक टाकून जर शिजवली तर एकदम डाळ छान शिजते आणि लवकर शिजते पटकन अशी। चला तर मग आता आपण माझं ताट बघून घेऊया कसं आहे। छान अशी हुलग्याची डाळीची आमटी दिलेली आहे, थोडीशी भाकरी, थोडी लावायला लिंबू घेतलेला आहे, कांदा पण घेतलेला आहे आणि थोडासा भात आहे। आणि गोड म्हणून मी थोडंसं गाजराचा हलवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे किती छान दिसतंय। चला तर मंडळी, रेसिपी कशी वाटली